आपण पालकची सुकी भाजी बनवणार आहोत. तर इथे आपण एक जुडी पालक घेतली आहे. पालक आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आपण इथे स्वच्छ धुवून घेऊया. आपण धुवून घेतले. आता हिला बारीक कट करून घेऊया. इथे आपण बारीक कट करून ही भाजी आपण सकाळी डब्यासाठी पौष्टिक भाजी आपण ही डब्यासाठी बनवून देऊ शकतो. खूप मस्त बनते ही भाजी. पालकाची सुकी भाजी ही एक पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे. भाजी इथे कट करून घेतली आहे. त्यासाठी आपल्याला 1 चमचा मिरची, हिरवी मिरची आणि इथे मुगाची डाळ धुवून घेतली. गॅसवरती कढई गरम करूया आणि 2 चमचे तेल घालूया. तेल आपलं गरम झालंय. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान तडकले की घालूया पाव चमचा. ही मिरची घालूया. लसूण घालूया. लसूण छान भाजून घेऊया. पाव चमचा हळद घालूया. पण इथे पालक घालून घेऊया. पालकला छान मिक्स करूया. लसूण जिरे ह्याची फोडणी दिली की भाजी खूप स्वादिष्ट बनते. चवीप्रमाणे आत मीठ घालूया आणि मिक्स करूया. ही भाजी कट केल्यानंतर जास्त फुलते आणि शिजल्यानंतर खूप कमी टाकून आधी थोडंसंच घालायचं आणि टेस्ट करून वरतून तुम्ही घालू शकता. कारण ही भाजी थोडीशी खारट लागते चवीला, त्यामुळे मीठ घालताना आपण आधी थोडंसंच मीठ घालायचं आणि परत हवे असेल तर आपण वरतून घालू शकतो. तर आपण इथे भिजवलेली मुगाची डाळ घालूया. ही भाजीमध्ये पाणी घालायचं नाही. बिन पाण्याची भाजी खूप मस्त बनते. आता मंद गॅसवर आपण 10 मिनिटाला शिजवून घेऊया. तर शिजताना आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण याचा कलर चेंज होतो. बारीक गॅस करून आपण मंद गॅसवर आपण याला 5 ते 10 मिनिटं शिजवत घालूया. वरतून आपण शेंगदाण्याचे कूट घालूया. 1 चमचा शेंगदाण्याचे. आता मिक्स करूया. मिक्स करून घेऊया. इथे आपली पौष्टिक अशी भाजी शिजत आहे. इथे आपली भाजी बनवून तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीसोबत. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.